नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे. आणि दर 7 दिवसांनी मी असा एक व्हिडिओ प्लॅन करतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त एमएसटी सीईटी सोडून बाकीचे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांच्याबद्दल पण तुम्हाला माहिती भेटू शकेल. ठीक आहे. जर मी 10 व्हिडिओ आपले नॉर्मल एमएसटी सीईटीचे टाकतोय तर एक व्हिडिओ असा टाकण्याचा मी प्लॅन करतोय जेणेकरून ज्यांचा स्कोर चांगला नाही आला सीईटी मध्ये त्यांना कुठं ना कुठं हेल्प करेल असे व्हिडिओज. ठीक आहे. बघा बाळांनो, एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल. तुमचे आज नंतरचे 20 वर्ष, ठीक आहे, जे असणार आहेत बाळांनो ते आता डिसाईड होणार आहेत. ठीक आहे. या मोमेंटला जे तुम्ही डिसिजन घेणार बाळांनो ते तुमचं नेक्स्ट 20 इयर्स डिसाईड करणार आहेत. का रे बाळांनो? या डिसिजनमुळे तुम्ही नेक्स्ट 4 वर्ष कॉलेजमध्ये जाणार, त्याच्यानंतरचं जे प्लेसमेंट असेल बाळांनो कमीत कमी 15 वर्ष नोकरी करणार तुम्ही. ठीक आहे. तर ते 15 वर्ष पण कन्सिडर केले तर तुमचे 20 वर्ष जे असणार ते आज जे कॉलेज तुम्ही डिसाईड करणार ते तुम्हाला ते 20 वर्ष तुमचे घडवणार आहेत बेसिकली. ठीक आहे. आता तुम्ही भरपूर लिंक्डइन वरती बघत असणार किंवा इंस्टाग्राम वरती बघत असणार, भरपूर विद्यार्थींना खूप चांगली प्लेसमेंट लागते. ठीक आहे. 40 लाखाचं पॅकेज, 50 लाखाचं पॅकेज. काही विद्यार्थी खूप चांगला बिझनेस करतात. ठीक आहे. काही स्टार्टअप बिल्ड करतात, काही ना काही गोष्टी करतात. ठीक आहे. मग आजच्या या स्टेजला बाळांनो जिथे एआय इतकं फास्ट चालू आहे, ठीक आहे, फक्त आणि फक्त जॉबवरती फोकस करणं किंवा फक्त आणि फक्त ट्रॅडिशनल सिस्टमवरती फोकस करणं इनफ नाही बाळांनो आपल्यासाठी. ठीक आहे. 2026 मध्ये बाळांनो फक्त आणि फक्त डिग्री इनफ नाही आहे. डिग्री तर पाहिजेलच पाहिजे आपल्याला कॉलेजकडून, पण डिग्री सोबत तुम्हाला काय काय गोष्टी लागतात. नेटवर्क पण तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे बाळांनो. तुमच्या आजूबाजूला ओळखी खूप चांगल्या पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये गेले तर तिथं तुमचे चांगलं नेटवर्किंग बनतं बेसिकली. ठीक आहे. तुमचे जे मेंटर्स आहेत, तुम्हाला जे मेंटरशिप प्रोव्हाइड करतात ते चांगले असले पाहिजे. ठीक आहे. कॉलेजमध्ये, ठीक आहे, तुमचं एन्व्हायरमेंट चांगलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुमचे जे तुम्ही ज्यांच्याकडून शिकताय ते वेल एज्युकेटेड पाहिजेत बाळांनो. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींची आपल्याला आजच्या स्थितीला गरज आहे बाळांनो. आणि तुम्हाला जर रियालिटी चेक सांगायला गेलं बाळांनो, प्रत्येक कॉलेजमध्ये फक्त आणि फक्त थिअरीवरती फोकस केला जातो बाळांनो. बिल्डिंग वरती नाही फोकस केला जात. ठीक आहे. कोणत्याही गोष्टीला बिल्ड कसं करायचं त्याच्यावरती नाही फोकस केला जात बाळांनो. सिलेबसमध्ये मोस्ट ऑफ कॉलेजेसमध्ये सिलेबस आज सुद्धा आउटडेटेड सिलेबस आहे. ठीक आहे. ओल्ड करिक्युलम आहे बाळांनो. ठीक आहे. मेमराईज तुम्ही रट्टा मारून एक्झाम पास करतात फक्त. ठीक आहे. महत्वाचा प्रश्न काय आहे? ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक बेस्ट प्लेसमेंट किंवा बेस्ट बिझनेसमॅन बनवू शकतात का? नाही, बिलकुल नाही बनवू शकत बाळांनो. ठीक आहे. तुम्हाला अपॉर्च्युनिटीज पाहिजे, माइंडसेट तुमचा तसा पाहिजे बाळांनो, फ्युचर ग्रोथ पाहिजे तुम्हाला अशा कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी फक्त कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना फक्त आणि फक्त प्लेसमेंट नका बघू, बाकी सगळ्या गोष्टी पण बघा बाळांनो, है ना. आता जॉब वर्सेस बिझनेस बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, ठीक आहे, सगळे सांगतात बिझनेस सेफ आहे. ठीक आहे. किंवा बिझनेसच फ्युचर आहे. ठीक आहे. ही सगळ्या गोष्टी सांगतात. ठीक आहे. तुम्ही इंस्टाग्रामवरती बघत असणार, लिंक्डइन वरती बघत असणार, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुमच्याकडे स्किल तर पाहिजेच पाहिजे, तुमच्याकडे कॅपिटल सुद्धा पाहिजे. कॅपिटल तर पाहिजेच. कॅपिटल म्हणजे मनी बाळांनो, है ना. त्यातला त्यात तुमच्याकडे एक्सपिरियन्स पण पाहिजे, अनुभव पण पाहिजे. ठीक आहे. नेटवर्किंग पाहिजे. या सगळ्या गोष्टी पाहिजे बाळांनो. नाहीतर तुम्ही डायरेक्ट जम्प करणार, उडी मारणार, बिझनेसमध्ये फेल होऊन जाईल बिझनेस. ठीक आहे. मग तुमचं काम काय? एक चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये काम करणं 4-5 वर्ष, त्यानंतर तुमचा बिझनेस बिल्ड करणं, है की नाही. आता बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, फर्स्ट बिल्ड अ स्ट्रॉंग फाउंडेशन. तुम्हाला सगळ्यात पहिले स्ट्रॉंग फाउंडेशन बिल्ड करायचं आहे. ठीक आहे. हाय टेक जे जॉब्स आहेत बाळांनो त्यांच्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे. ठीक आहे. कारण जेव्हा तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये काम करणार, तुमची नेटवर्किंग चांगली होईल आणि त्यानंतर तुम्ही बिझनेस इझिली ओपन करू शकतात बाळांनो. ठीक आहे. आता ह्या सगळ्या रिक्वायरमेंटला सॉल्व्ह करण्यासाठी बाळांनो जे तुम्हाला लिमिटेड एक्सपोजर भेटतं ट्रॅडिशनल कॉलेजेसमध्ये, या बाकीच्या गोष्टींबद्दल नाही गाईड केलं जात. फक्त तेच रट्टा मारा, थोडंफार 4-5 लाखाच्या नोकरीवरती काम करा, तेच सिस्टम चालू आहे. या सिस्टमला जर ब्रेक करायचं असेल बाळांनो, जिथं तुमचे कनेक्शन नसणार आहे, ठीक आहे, म्हणजे ट्रॅडिशनल कॉलेजेसमध्ये तुमचे काही कनेक्शन बनत नाही, नेटवर्क बनत नाही, काहीच गोष्टी बनत नाही. जर ह्या सिस्टममधून तुम्हाला बाहेर यायचं असेल तर बाळांनो तिथे एक कॉलेज आलेलं आहे बाळांनो, ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. हे एक न्यू एज टेक स्कूल आहे बाळांनो, न्यू एज टेक स्कूल आहे, है ना. इथं तुमचं न्यू एज बीटेक तुमचं होतं बाळांनो. ठीक आहे. इथं तुम्हाला इंडस्ट्री फोकस करिक्युलम आहे. ठीक आहे. इंडस्ट्रीमध्ये ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट शिकवली जाते. फॉर एक्झाम्पल ही एक इंडस्ट्री आहे बाळांनो. ठीक आहे. आणि हे एक कॉलेज आहे. ठीक आहे. इंडस्ट्रीला एबीसी गोष्टीची गरज आहे आणि कॉलेज PQR प्रोव्हाइड करते, चालेल का? नाही. इंडस्ट्रीला जर एबीसी पाहिजे तर कॉलेज कडून एबीसीचेच विद्यार्थी त्यांना लागतील, है ना. एबीसीचं नॉलेज ज्या विद्यार्थ्यांना आहे, तर इंडस्ट्रीला ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे तेच रिक्वायरमेंट या कॉलेजमध्ये तुम्हाला शिकवली जाते बाळांनो. ठीक आहे. कारण मेंटरशिप जी प्रोव्हाइड होते तुम्हाला
ती इंडस्ट्रीच्या टेक लीडर्स कडून होते, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे, ठीक आहे, त्या व्यक्तींकडून तुम्हाला गायडन्स भेटतं बाळांनो, ठीक आहे. आणि रिझल्ट काय असतं बाळांनो, तुम्ही लवकरात लवकर इंडस्ट्री रेडी बनून जातात बेसिकली, ठीक आहे. फाउंडिंग टीम बद्दल बोलायचं झालं बाळांनो यांचं, ठीक आहे, IIT मधून पास आउट आहेत बाळांनो, ISB मधून पास आउट आहेत, NSB मधून पास आउट, NIT मधून पास आउट आहेत बाळांनो, हे फाउंडर्स आहेत, ठीक आहे. यांचं एवढं स्ट्रॉंग बॅकग्राऊंड आहे, ठीक आहे. हे फक्त टॉपर्स नाही आहेत बाळांनो, यांनी ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये बिल्ड केलेलं आहे, स्वतः इंडस्ट्रीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, इंडस्ट्री लीडर बनलेले आहेत बाळांनो, ठीक आहे. त्यांना माहिती आहे इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय आहे, तेच ते स्टुडंट्सला शिकवतात, जेणेकरून स्टुडंट हाय पेइंग जॉब क्रॅक करू शकतात, ठीक आहे. तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये का जाताय बाळांनो, जॉबसाठी जाताय ना, मग तेवढंच मतलब बघा ना तुम्ही गोष्टींचं, है ना. तर तुम्हाला चांगली प्लेसमेंट भेटेल, ठीक आहे. ज्यांना माहिती आहे की इंडस्ट्रीमध्ये कशाची रिक्वायरमेंट आहे ते ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच गोष्टी शिकवतील, ठीक आहे. मेंटर्स खूप मॅटर करतात बाळांनो, ठीक आहे. मेंटर्स तुमचं फ्युचर शेप करतात, ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग, VMware, बँक ऑफ अमेरिका, मिशो, ICPC फायनालिस्ट, ठीक आहे, हे सगळे तुमचे मेंटर्स असणार आहेत बाळांनो. हे तुम्हाला मेंटरशिप प्रोव्हाइड करतील तुमच्या 4 वर्षामध्ये, आणि हे सगळं तुम्हाला सांगतील की कशाची गरज आहे, काय गरज आहे, ठीक आहे. तुम्ही कसा जॉब क्रॅक करू शकतात, स्ट्रॉंग नेटवर्किंग तुमची होणार आहे बाळांनो, टॉप 1% प्रॉब्लेम सॉल्व्हर तुम्ही बनणार, ठीक आहे. आता ही गोष्ट कसं काय सगळ्या गोष्टी चेंज करते या गोष्टीवरती बघूया बाळांनो. नॉर्मल कॉलेजमध्ये काय होतं बाळांनो, तुम्हाला गायडन्स भेटणं खूप डिफिकल्ट होऊन जातं, फक्त करिक्युलमवरती फोकस असतो, ठीक आहे. इंडस्ट्री मेंटरशिप भेटत नाही, ठीक आहे. इंडस्ट्री मेंटरशिप नॉर्मल कॉलेजमध्ये प्रोफेसर असतात, त्यांना इंडस्ट्रीचं नॉलेज नसतं बाळांनो, ठीक आहे. नेटवर्किंग तुम्हाला खूप वर्ष लागून जातात फक्त, पण ऑल्टामध्ये काय होणार आहे बाळांनो, प्रोफेशनल तुमचे मेंटर असणार आहेत, तुम्हाला गाईड करणार आहेत बाळांनो, नेटवर्किंग तुमची फॉर्म होणार आहे, ठीक आहे. तुम्ही फक्त अर्न नाही करणार बाळांनो, ठीक आहे, तुम्ही डिग्री सोबतच अर्न करणार, या गोष्टीला समजून घ्या, ठीक आहे. तुम्ही 1% इकोसिस्टम मध्ये बसणार बाळांनो, ठीक आहे. आता याच्या प्रूफ बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, स्टुडंट्स ऑलरेडी जिंकताय बाळांनो कॉम्पिटिशन्स वगैरे, ठीक आहे. ऑल्टा सेकंड इयर स्टुडंट बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, AI इंटर्नशिप क्रॅक करताय, 25,000 पर मंथची इंटर्नशिप क्रॅक करताय, म्हणजे तुम्ही असं विचार करा 12 महिन्याचे किती झाले तुमचे, अराउंड 2.5 लाख रुपये तर झालेच बाळांनो, ठीक आहे. 3 लाख रुपये झाले, ठीक आहे. 3 लाख रुपयाची तुमची इंटर्नशिप म्हणजे 3 लाख रुपये वर्षाचे तुम्ही कमवतात या कॉलेजमध्येच, सेकंड इयर पासून. तुमची कॉलेजची फीस सुद्धा तुम्ही मॅनेज करणार, ठीक आहे. आणि या सगळ्यात महत्वाची गोष्ट, या कॉलेजला MST CETचा स्कोर लागत नाही बाळांनो, ठीक आहे. विदाउट MST CET स्कोर तुम्ही या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता, ठीक आहे. बाकी सगळे फीचर्स तुम्ही बघू शकता बाळांनो, रिअल प्रोजेक्ट्स बिल्ड करतात तुम्ही, ठीक आहे. स्टुडंट्सला बेनिफिट कसा होता बाळांनो, डे 1 पासून तुम्हाला मॅकबुक प्रोव्हाइड केलं जातं बाळांनो, प्रोफेशनल, जेणेकरून तुमचे सगळे प्रोफेशनल टूल्स, मॉडर्न वर्क फ्लोज, ठीक आहे, इंडस्ट्री लेवल सेटअप्स वगैरे सगळे ऑलरेडी त्या मॅकबुकमध्ये असतात, म्हणजे ॲपलचं लॅपटॉप बेसिकली, ठीक आहे. स्कॉलरशिप बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, तुम्हाला 100% स्कॉलरशिप सुद्धा भेटू शकते. यांची ASAT एक्झाम होणार आहे, ASAT एक्झामच्या बेसिसवरती, ठीक आहे. JEEच्या परफॉर्मन्सवरती पण तुम्हाला स्कॉलरशिप भेटते, 12वीच्या मार्कांच्या बेसिसवरती सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप भेटते बाळांनो. आता यांची जी एक्झाम आहे बाळांनो ती 30 मेला होणार आहे, ठीक आहे. माझं काय म्हणणं आहे, कमीत कमी परीक्षा देऊन ठेवा ना. जर तुमचा CET मध्ये कमी स्कोर आहे तर ही एक्झाम देऊन ठेवा, ठीक आहे. 29 तारखेपर्यंत तुम्ही रजिस्टर करू शकतात. कॅम्पसेस यांचे पुण्यामध्ये, गुरुग्राममध्ये, इंदोरमध्ये, जयपूरमध्ये, आणि AICTE अप्रूव्ड UGC डिग्री तुम्हाला भेटते बाळांनो, ठीक आहे. आता 30 तारखेला यांची एक्झाम आहे, 29 तारखेपर्यंत अप्लाय करा बाळांनो. जर तुम्ही CET मध्ये कॉन्फिडन्स नसणार बाळांनो, प्लीज एक बॅकअप एक्झाम देऊन ठेवा. आणि मला वाटतं ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी खूप चांगलं कॉलेज आहे तुमच्या फ्युचरसाठी, ठीक आहे. नक्कीच याच्याबद्दल तुम्ही स्वतः पण रिसर्च करू शकतात बाळांनो. फक्त आणि फक्त तुम्ही डिग्री किंवा टॅग मागे नका लागू बाळांनो. मेंटरशिप, एक्सपोजर, नेटवर्किंग या सगळ्या गोष्टींकडे पण लक्ष द्या, ठीक आहे. रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स, इलाइट कनेक्शन्स वगैरे या सगळ्या गोष्टींकडे पण लक्ष द्या, असं माझं म्हणणं आहे बाळांनो, ठीक आहे. जर तुम्हाला फ्युचर बनवायचं असेल बाळांनो, AI मध्ये फ्युचर बनवायचं असेल तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे बाळांनो. 29 तारखेपर्यंतच रजिस्टर करू शकता. 30 तारखेला यांची एक्झाम होणार आहे. आणि मी सांगतो, जर तुमचा CET मध्ये कमी स्कोर असेल तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे बाळांनो. जेणेकरून मी असं नाही म्हणत आजच्या आज ऍडमिशन घ्या, कमीत कमी टेस्ट देऊन ठेवा. ऍडमिशन घेणं नाही घेणं तो आपला नंतरचा निर्णय आहे, ठीक आहे. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.